वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतर्चिदे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकार आमचं सुरू आहे। निर्जराधिकारामध्ये आम्ही काल बघितलं की ज्ञान उदे जिनके घट अंतर ज्योती जगी मती होन मैली। ज्ञान कला म्हणजे ज्ञान ज्याच्या जीवनात प्रगट झालेलं आहे, ज्याचं मती सुमती रूपात परिणमलेलं आहे, बाह्य दृष्टी मिटी जिनकी ही आत्मज्ञान कला विधी फैली। बाह्य पदार्थांमध्ये सुख शोधण्याची जी त्यांची परान्मुख दृष्टी होती, ही आता अंतर्मुख होऊन स्वतःच्या आत्मतत्वामध्ये ते रममाण झालेले आहे। ज्ञान कला जीवनात जागृत झालेली आहे। जे जड चेतन भिन्न लखे, ज्यांनी जड आणि चेतन तत्व दोन अलग स्वतःमध्ये अस्तित्वात असलेलं हे स्वतःचं शरीर, जेव्हा मी म्हणते माझं शरीर, यामध्ये स्वस्वामी संबंध जरी असला तरीही हे पर आहे, ते माझं नाही। शरीर हे जड रूप आहे, आत्मा चेतन रूप आहे। आत्म्यामध्ये उत्पन्न होणारे रागद्वेषादी विकार भाव हे सुद्धा माझ्यासाठी पर आहे, यांना सुद्धा जड रूपामध्ये स्वीकार करायचं आहे। तर अशा रीतीने ज्यांनी जड आणि चेतन यांच्यामध्ये भिन्नपणा अनुभवलेला आहे, सुविवेक लिये, ज्याच्या जीवनात विवेक आहे, प्रत्येक गोष्ट त्याला ज्ञानाचं अधिष्ठान जीवनात आहे आणि ज्याच्या क्रियेला ज्ञानाचं अधिष्ठान आहे, तीच व्यक्ती जीवनात यशस्वी बनू शकते। आणि परखे गुण थैली, आणि स्वतःचे निज गुण हे तिने अनुभवलेले आहे, ते जग में परमार्थ जानी। 3 शब्द आले, ते या जगामध्ये परमार्थ जानी, जानी जाणण्यासाठी, गहे रुची श्रद्धेसाठी, आणि मानी अध्यात्म शैली, मानी म्हणजे आचरणात ज्यांनी उतरवलेला आहे। ज्ञानही आहे, श्रद्धाही आहे आणि आचरणही ज्याचं अध्यात्माने परिपूर्ण आहे, हा जीव आत्मतत्वाचं दर्शन करण्यासाठी समर्थ आहे। आणि त्यानंतर आपण गाथा बघितलेली होती कुंद आचार्यांची, की ज्ञान पदालाच ग्रहण करण्याची प्रेरणा ज्या गाथेमध्ये आम्हाला दिलेली होती। आणि पर्टिक्युलरली हे सांगितलं की ज्याला आत्मकल्याण जीवनामध्ये करायचे आहे, त्याने आत्मज्ञानाच्या दिशेने सक्रिय व्हावे। ज्याला ज्याची प्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायची असते, त्याच दृष्टीने त्याला प्रयत्न करावे लागतात। जसं एखाद्याला जर पुढारी व्हायचं असेल तर त्याला त्याच दृष्टीने अनुकरण करावं लागतं। तो कसा वागतो, त्याची वर्तणूक कशी आहे, 4 लोकांमध्ये तो कसा बोलतो, हे सगळं तो अवलोकन करणार आहे। आम्हाला जर आत्मतत्वाची प्राप्ती करून घ्यायची आहे तर आम्हाला त्याच दिशेने आम्हाला वाटचाल करावी लागेल। शुद्धात्म्याच्याच प्राप्तीचा आम्हाला उद्यम प्रयत्न करावा लागेल। केवळ क्रियेत अडकून पडल्याने कार्य होणार नाही। भूमिकानुसार व्रत संयम जीवनात अनिवार्यपणे असणार आहे, नाही असं नाहीच आहे। आचार्यांना नाकारायचं नाही आहे। 4थ्या गुणस्थानवरतीची अविरत सम्यक दृष्टीची भूमिका आहे। 4थ्या गुणस्थानात सुद्धा त्याला अनुरूप असे बाह्य व्रत जीवनात असलेच पाहिजे। हे व्रत कोणते आहे? तर पहिल्यांदा तर अष्टमूलगुण धारी तो असला पाहिजे। 8 मूलगुण काय, जैनांचं बेसिक प्रिन्सिपल आम्हाला समजलं पाहिजे। मूलगुणालाही कुठे कुठे वेगवेगळ्या तऱ्हेने सांगितलेलं आहे।
अगदी 3-4 भागामध्ये 5 उदुंबर फळांचा त्याग आणि 3 मकारांचा त्याग याला मूलगुण म्हटलं. पुढे चालून मूलगुणामध्ये काही अजून ऍड करावं लागलं आचार्यांना, कारण पाणी गाळून पिणे, देवदर्शन करणे, रात्री भोजन न करणे यालाही मूलगुणात सामील करावं लागलं. कारण जशा परिस्थितीमध्ये आणि जशा लोकांच्या समोर मूलगुणांचं कथन आचार्यांना करायचं होतं, त्यानुसार या मूलगुणांमध्ये देखील थोडाफार रीतीने फरक केलेला आम्हाला दिसतो. पण 8 तर बेसिक आहे. 5 उदुंबर फळांचा त्याग आणि 3 मकारांचा त्याग. नंतर जर आम्ही रत्नकरण श्रावकाचार उघडलं, तर रत्नकरण श्रावकाचार मध्ये मूलगुणांची व्याख्या देताना 5 अनुव्रतांचं पालन, मध्यमांस मधु त्यागे, 6 पंचकम याला मूलगुण म्हटलंय. मध्यमांस मधु त्यागे आणि सह अनुव्रत पंचक, अनुव्रतांचं 5 अनुव्रतांचं पालन याला 8 मूलगुणामध्ये टाकलेलं आहे. तर 4थ्या गुणस्थानामध्ये भूमिका कशी आहे? तर 8 मूलगुणांचा तो धारी निश्चितपणे असला पाहिजे. 7 व्यसनांचा त्यागी तो असलाच पाहिजे. खऱ्या देवशास्त्र गुरुवर त्याचा अकाट्य विश्वास असलाच पाहिजे. 7 तत्वांची श्रद्धा योग्य रीतीने त्याच्या जीवनात असली पाहिजे. ही बाह्य क्रिया त्याच्या जीवनात निश्चितपणे दिसणार आहे. म्हणजे बाह्यव्रत सोडायला आचार्यांनी कुठेही सांगितलं नाही, पण बाह्यव्रतासोबत आमचा एक अंतर आत्मा देखील दृष्टीपथात राहिला पाहिजे, हे मात्र आचार्यांनी नक्कीच दाखवलेलं आहे. 5व्या गुणस्थानाची भूमिका असेल त्या ठिकाणी अनुव्रतांचं पालन करणारा 12 व्रतांचं, श्रावकांची जी 12 व्रत सांगितलेली आहे, 5 अनुव्रत, 3 गुणव्रत आणि 4 शिक्षा व्रत यांचं तो पालन करणारा असला पाहिजे. किंवा 11 प्रतिमा भूमिकेनुसार त्याच्या जीवनात असल्या पाहिजे. ती आहे 5व्या गुणस्थानवरती श्रावकाची भूमिका. 6व्या गुणस्थानात मुनींच्या भूमिकेमध्ये महाव्रतांचं पालन, समितीचं पालन, 3 गुप्तीचं पालन ह्या क्रिया आणि 12 व्रतांची जोड, 12 तपांची जोड, 10 धर्मांचं पालन ह्या त्यांच्या जीवनात अनिवार्यपणे असणारच आहे. परंतु याला जर आम्हाला आत्मानुभूतीची जोड नसेल, तर मात्र हे केवळ देहदाह किंवा काया क्लेश म्हटल्या जातात. म्हणून या ठिकाणी आत्मज्ञानाची महती ही देखील प्रामुख्याने सांगितलेली आहे. जयसेन आचार्य याच्यावर लिहितात की निर्विकार परमतत्वाची उपलब्धी हे ज्याचं लक्षण आहे, अशा ज्ञान गुणाने रहित अनेक पुरुष शुद्धात्म्याच्या अनुभूतीने रहित दुर्धर कायक्लेशादी तप करताना सुद्धा मोक्षाला कारणीभूत स्वसंवेद्य शुद्धात्म्याच्या अनुभूती स्वरूप ज्ञानपदाला प्राप्त करत नाही. वाक्य मोठं आहे की निर्विकार परमात्म्याची उपलब्धी हे ज्याचं लक्षण आहे, असं ज्ञान गुण जीवनात आहे. याला म्हणायचं ज्ञानगुण. ज्ञानगुण कोणता? की निर्विकल्प परमात्म्याची उपलब्धी, ते म्हणजे माझं निज ज्ञानपद. यानी रहित असे काही पुरुष असतील की जे शुद्धात्म्याच्या अनुभूतीने रहित आहे. बाह्यतः दुर्धर कायक्लेशादी तप करताना सुद्धा ते दिसतात, परंतु मोक्षाला कारणीभूत असलेलं म्हणजे आत्मानुभूतीसाठी आवश्यक असलेलं स्वसंवेद्यमान शुद्धात्म्याची अनुभूती त्यांना जीवनात नाही. तर अशी त्यांची जी तप आहे ही निरर्थक म्हटल्या जातात. तसेच जी मती अति 5 ज्ञानांनी अभेद रूप साक्षात मोक्षाचं कारण रूप आहे, आणि म्हणून जर मुक्तीची इच्छा असेल तर या ज्ञानपदाला ग्रहण करण्याचा उपदेश आचार्यांनी केलेला आहे. ज्ञानाची उपलब्धी केवळ ज्ञानाच्याच प्रकाशाने होणार आहे. आणि या गाथेचा प्रयोग जर आम्हाला जीवनात करायचा असेल
तर समस्त कर्म विपदांपासून मुक्ती मिळण्यासाठी नियत शाश्वत एक ज्ञानपदाची दृष्टी प्रतीती किंवा अनुभव करणे. समस्त कर्म विपदा, आमच्या जीवनात आमची विपदा कोणती आहे, तर ही कर्माचं फळ आम्हाला भोगावं लागतं, ही विपदा आहे. आणि यापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर नियत असणाऱ्या एक ज्ञानपदाची प्राप्ती, त्याचीच प्रतीती, त्याचीच दृष्टी, त्याचीच अनुभूती, त्याचंच आचरण आम्हाला जीवनात करायचंय. म्हणजे परत अभेद रत्नत्रयाची आराधना ही जीवनामध्ये आम्हाला योग्य आहे. यानंतर परत अमृतचंद्र आचार्यांचा एक कलश आम्हाला पाहायला मिळतो. कलश नंबर 143. पदमिदं ननु कर्म दुरासदं सहज बोध कला सुलभं किल तत इदं निज बोध कला बलात् कलयितुं यततां सततं जगत्. पदमिदं ननु कर्म दुरासदं सहज बोध कला सुलभं किल तत इदं निज बोध कला बलात् कलयितुं यततां सततं जगत्. सिद्धपदाची जयमाला आम्ही म्हणतो किंवा सहज बोध कला रमणीयकम अष्टक सिद्धपदाचं देतो. हेच या ठिकाणी सहज बोध, सहज ज्ञान, ज्याच्या जीवनात कृत्रिम काही नाही, जे आमच्यापासून आमच्याच अंतरंगातून उत्पन्न झालेलं सहज रूपाचं ज्ञान आहे. या सहज ज्ञान कलेला या गाथेमध्ये महत्व दिलेलं आहे. हे ज्ञानपद आमचं कर्म केल्याने तर दुष्प्राप्य आहे. म्हणजे कर्म म्हणजे नुसतं बाह्य क्रिया, बाह्य क्रिया ज्याला अंतरंगात ज्ञानतत्वाची जोड नाही अशा क्रिया. मग त्या जपतपादी क्रिया असतील, कायक्लेशादी कष्टदायक क्रिया असतील, कोणतीही क्रिया ही कशी आहे, तर हे ज्ञानपद कर्म केल्याने तर दुष्प्राप्य आहे. म्हणजे नुसतं कर्म केलं तर मात्र हे ज्ञानपद निज आत्मानुभूती ही जीवनात प्राप्त होऊ शकत नाही. आणि स्वाभाविक ज्ञानाच्या कलेद्वारे मात्र सुलभ आहे. आणि एकदा जर ही ज्ञान कला आमच्या जीवनात अवतरित झाली, कसं हे ज्ञानपद आम्हाला प्राप्त करायचं हे जर आम्हाला समजलं तर मात्र सुलभ आहे. आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती आमच्या जीवनात सुलभ आहे का की दुर्लभ आहे? आम्ही म्हणतो की दुर्लभ है संसार में एक यथार्थ ज्ञान. संसारामध्ये ज्ञानाची प्राप्ती करून घेणं अत्यंत दुर्लभ आहे. धन कन कंचन राज सुख सबही सुलभ कर जान. हे सगळं सुलभ आहे म्हणतो, हे सगळं मिळालेलं आहे. आणि एक ज्ञान मात्र आमच्या जीवनात दुर्लभ आहे असं आम्ही 12 अनुप्रेक्षात म्हणतो. परंतु लक्षात घ्या, हा व्यवहार आहे. जर निश्चयाने बघितलं तर जे ज्ञान आमचंच आहे, आमच्याच जवळ आहे, माझं निजपद आहे, हे दुर्लभ आहे, हे म्हणणं मात्र व्यवहार आहे. वास्तविकता मला माझ्या ज्ञानाची प्राप्ती ही माझ्यासाठी अत्यंत सुलभ आहे. दुर्लभ है जगत में एक व्यवहार प्रदायी. व्यवहारामध्ये तसं म्हटल्या जातं, पण वास्तविकता माझ्या जवळ जे आहे ते मला प्राप्त करून घेणं कठीण नाही, परंतु ते प्राप्तच होत नाहीये म्हणून त्याला दुर्लभ म्हटलं. म्हणून सुलभ आहे. ज्ञानाच्या ज्ञान कला जर जीवनात आली तर मात्र हे ज्ञानाची प्राप्ती होणं सुलभ आहे. म्हणून जगातील जीवानी आत्मज्ञानाच्या कलेच्या सामर्थ्याने या ज्ञानाचा अभ्यास करण्याचा अखंड प्रयत्न करावा. भावार्थ पहा. संपूर्ण कर्माचा संन्यास घेऊन ज्ञानाचा अभ्यास करण्याचा इथे उपदेश दिलेला आहे. कर्माचा संन्यास, कर्माला संन्यास करायचं म्हणजे समीचीन रीतीने
योग्य पद्धतीने ठेवून, कर्म योग्य पद्धतीने ठेवून, संन्यासचा अर्थ स्वतःची त्याची जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये त्याला ठेवून, त्याला अतोनात महत्व न देता ज्ञानाचा अभ्यास करण्याचा या कलशामध्ये उपदेश अमृतचंद्र आचार्य करतात. ज्ञानाला कला म्हटलेले आहे. यावरून असे सूचित करायचे आहे की जोपर्यंत पूर्ण कला प्रगट होत नाही, म्हणजे केवळ ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत ज्ञान हीन कला स्वरूप आहे. सगळ्यात कला जगते जर प्रसिद्ध असतील तर त्या चंद्राच्या 16 कला प्रकाशमान आहे. चंद्र 16 कलांनी पौर्णिमेच्या दिवशी प्रकाशमान असतो आणि एरवी त्याच्या कला हीनाधिक होत असतात. त्याप्रमाणे हे आमचं क्षायोपक्षमी ज्ञान देखील कमी अधिक कलांनी प्रकाशित आहे. पण 16 कलांप्रमाणे जेव्हा ज्ञान पूर्ण कलेनी उदित होईल तेव्हा केवळ ज्ञानाची प्राप्ती आहे. जोपर्यंत हे पूर्ण ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत ज्ञान आराधना जीवनात करणं आवश्यक आहे. आणि ज्ञान मतिज्ञानादी रूप आहे, कारण क्षायोपक्षमिक ज्ञान आहे आमच्या जवळ आणि आम्हाला प्राप्त करायचं आहे ते क्षायिक ज्ञान प्राप्त करायचं आहे. तर या ज्ञान कलाच्या अभ्यासाने पूर्ण कला केवळ ज्ञान रूप कला प्रगट होते. याचा अभ्यास जर आम्ही जीवनात करू, सतत ज्ञान ज्ञान आणि ज्ञान, ज्याला 16 कारण भावनेमध्ये अभीक्ष्ण ज्ञानोपयोग म्हटलं, की अखंडतेने आम्हाला लक्ष कुठं केंद्रित करायचं असेल तर माझ्या निज ज्ञान तत्वावर जाईल. इकडे तिकडे लक्ष, पण गेल्यानंतर परत परत वारंवार आमचा उपयोग बदलून आम्हाला या निज आत्मतत्वामध्ये केंद्रित करायचं आहे. आणि म्हणून या ज्ञान कलेबद्दल आचार्य लिहितात की ज्याप्रमाणे अशुभोपयोगाने बंध होतो. अशुभोपयोग म्हणजे विषयांमध्ये प्रवृत्ती, बाह्य हिंसादी पाप जीवनात असणं, याला अशुभोपयोग म्हणायचं. तर या अशुभोपयोगाने बंध जीवनात आहे. त्याचप्रमाणे शुभोपयोगाने सुद्धा बंध जीवनात आहे. दोन्हीही हे बंधन स्वरूप आहे. आणि मुक्ती तर केवळ आम्हाला आत्मवैभवाच्या आश्रयानेच प्राप्त होणार आहे. म्हणजे ज्ञानामध्ये एकाग्र झाल्याने स्वसंवेदन आत्मतत्वाची प्राप्ती होईल आणि त्याचाच क्रमिक विकास करता करता ही आमची ज्ञान कला पूर्णत्वाला पोचेल. केवळ ज्ञानामध्ये ती परिवर्तित होईल. कोणतीही क्रिया धर्म नाही. म्हणून या कलशामध्ये आचार्य सहज बोध कला याचा अभ्यास करण्याची प्रेरणा करतात. बहुविध क्रिया कलेश सो शिवपद लहे न कोई. कितीही काय क्लेश केले आणि एक ज्ञान तत्व जर आम्हाला समजलं नाही, आमचा पाया जर मजबूत नसेल आणि इमारत बांधली तर ही इमारत टिकू शकत नाही. ती पडणार आहे, ढासळणार आहे. त्याप्रमाणे ज्या क्रियेला ज्ञानाचं अधिष्ठान नाही ती क्रिया कुचकामी ठरणार आहे. म्हणून बहुविध क्रिया कलेश, किती क्लेश केले तरी सो शिवपद लहे न कोई. ज्ञान कला परकाश सो सहज मोक्ष पद होई. आणि एकदा ज्ञान जर जीवनात उत्पन्न झालं तर मात्र मोक्षपदाची प्राप्ती सहज जीवनात आहे. ज्ञानाच्या बाबतीत जर आम्हाला बघायचं असेल तर छडालाची 4थी ढाल आम्ही उघडून वाचू शकतो, की ज्याच्यामध्ये ज्ञानाला किती प्रधानतेने म्हणजे महत्व दिलेलं आहे. आणि ज्ञान कसं असतं जीवनात याचे अनेक उदाहरणं त्या गाथेमध्ये, त्या 4थ्या अध्यायामध्ये, 4थ्या ढालीमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. ज्ञान कला घट घट बसे
जोग मुगतिके पार, ही जी ज्ञान कला आहे घट घट बसे. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा ज्ञानाचा प्रकाश निरंतर विद्यमान आहे. एक क्षण देखील हे ज्ञान माझ्या जीवनातून बाजूला झालेलं नाही. प्रत्येकाच्या जीवनात हा ज्ञान प्रकाश आहे. आणि जो जोग मुगतिके पार, तो मुक्तीला देखील आम्हाला नेऊ शकतो. निज निज कला उद्योत कर, मुगत होई संसार. योग आणि युक्तीच्या पार अशी ही ज्ञान कला प्रत्येकाच्या जवळ आहे आणि सगळ्यांना सहज ती प्राप्त पण आहे. आणि सर्व लोकांनी या ज्ञान कलेलाच प्रकाशित करून मुक्ती प्राप्त करायला पाहिजे. अशा प्रकारचा हा कलश या ठिकाणी आचार्यांनी ठेवलेला आहे. आणि यानंतर परत आम्हाला 206 गाथेमध्ये आचार्य सांगत आहे, एदं विरदो नित्यं संतुष्टो होदी निश्चमेदं हि, एदेन होदितित्तो हो इति तुह उत्तमं सौखम. हे भव्य जीव, कारण उपदेश हा भव्य जीवांसाठीच असणार आहे. म्हणून हे भव्य एदम ही, म्हणजे या ज्ञानपदामध्येच नित्यम रदो होई, तू नित्य रत हो. 3 शब्द आचार्य ठेवणार आहे की याच्यामध्ये तू रत हो. एदम ही नित्यम संतुष्टो होई, या तुझ्या ज्ञानपदामध्ये तू संतुष्ट हो. आणि एदेन तित्तो होई, या ज्ञानपदामध्येच तू तृप्त हो. रत्नत्रय आराधना मला जीवनात करायची आहे. आणि हे 3 रत्न आम्हाला या गाथेमध्ये आचार्यांनी दिले की एदम ही निच्चो रदो होदी, तित्तो होदी आणि संतुष्टो होई. तू इथेच रममाण हो, इथेच तुझी संतुष्टी आहे आणि इथेच तू तृप्त हो. तुला उत्तमम सौखम होहिदी, यामुळेच तुला उत्तम सौख्याची, अतिंद्रिय सुखाची, अनुपम सुखाची प्राप्ती जीवनात होणार आहे. सर्वप्रथम तर आधी आम्हाला हा निर्णय करावा लागणार आहे की जीवनामध्ये अनुभव घेण्यालायक काय आहे. अनादिकालापासून पहिल्यांदा आम्ही ज्ञानाच्या माध्यमातून कधी योग्य समीचीन निर्णयच केला नाही की मला अनुभव घेण्यालायक माझ्या जीवनात काय आहे. नंतर हा अनुभव याविषयीच आमच्या जीवनामध्ये प्रीती, रती, नंतर तृप्ती आणि संतृप्ती, या 3ला आम्हाला जीवनात पाहावं लागेल. एकदा निर्णय ज्ञानाचा झाला की मग श्रद्धा तिथे विश्वास ठेवणार आहे. श्रद्धा आणि ज्ञान या 2 गोष्टी आहे, पण श्रद्धा निर्णय नाही करू शकत. ज्ञानाच्या माध्यमातून निर्णय होणार आहे. म्हणून पहिल्यांदा आम्हाला सांगितलं भेदविज्ञान करा. भेदविज्ञान, ज्ञान, या ज्ञानाच्या माध्यमातून योग्य काय अयोग्य काय याचा निर्णय केला. आणि ज्ञानाने आता सगळ्या गोष्टींची शहानिशा करून योग्य निर्णय दिलेला आहे की तुला तुझ्या ज्ञानपदालाच अनुभवायचं आहे, तोच तुला अनुभव घेण्यालायक आहे. हा निर्णय ज्ञानाने दिला. हा निर्णय दिल्यानंतर श्रद्धेने तो निर्णय स्वीकारला. श्रद्धा समीचीन बनली, ज्ञान समीचीन झालं आणि हा जीव त्या ज्ञानपदामध्येच अनुभूत झाला. चारित्र्याची सुरुवात झाली. रत्नत्रय आराधना जीवनात अवतरित झाली. आणि एकदा जर काय रत्नत्रय जीवनात आलं तर हा अनुभव जो आहे हा आमचा रत्नत्रयाचा अनुभव म्हणजेच दृष्टी मुक्तता आहे. द्रव्यमुक्तता, भावमुक्तता होईल, मोहमुक्तता होईल,
पण पहिल्यांदा तर दृष्टी मुक्तता जीवनात यायला हवी आहे. प्रश्न परत आमच्या जीवनात आहे की आमच्या जीवनात तृप्ती का नाही? आम्हाला सतत हे पाहिजे अशीच आम्हाला जीवनात पुद्गलाची अनिवार्य ओढ का वाटते आहे? जे प्राप्त आहे ते पर्याप्त आहे असं आमच्या जीवनात आम्हाला का भासीत होत नाही? प्रश्न. कारण आम्ही प्रत्येक क्षणी ही अतृप्तता अनुभवतोय की जे मिळालं ते बघायचं नाही आणि जे नाही तिकडे आमच्या मनाची विलक्षण अनिवार्य ओढ. म्हणजे आमच्या जीवनात तृप्तीचा क्षण येत नाही. संतृप्त, तृप्त आणि संतृप्त, संतुष्ट, समीचीन रीतीने तुष्टता, समाधान जीवनात नाही. तुष्टी होईल पण संतुष्टी होत नाही. म्हणजे तात्पुरतं समाधान वाटेल पण खऱ्या अर्थाने समाधान का वाटत नाही? तृप्ती का वाटत नाही? परत काल आम्ही होमवर्क केलं तसं आजही करायचंय की हा प्रश्न परत आम्हाला आमचा सोडवायचा आहे की आमच्या जीवनात आम्हाला तृप्तीची अनुभूती का होत नाही? त्याचं उत्तर आचार्यांनी दिलेलं आहे की आम्हाला आमच्या आत्मतत्वाचीच अजून प्रतीती झाली नाही. माझं जे निज तृप्तिमान असणार आत्मद्रव्य आहे की ज्या पदामध्ये मी लीन झाल्यानंतर मला परम तृप्ती होणार आहे ते पद मला गवसलंच नाही. तिथपर्यंत माझी मंझलच गेली नाही. तिथपर्यंत मी पोचलोच नाही. त्या आत्मतत्वाचा मी स्वीकारच केला नाही आणि म्हणून मला तृप्ती नाही. म्हणून पहिलं तर आम्हाला कारण हे मिळालं की आम्हाला कधी हा आत्मा मी स्वीकार केला नाही. मग मी काय मांडलं जगामध्ये? तर मी स्वतःला परद्रव्य रूप मांडलं. मी मांडलं की जितक्या पौद्गलिक वस्तू माझ्या जीवनात जास्त तेवढं मी तृप्ती जास्त आहे का? असं विचार करायचंय. मूक मातीमध्ये विद्यासागर महाराजांनी लिहिलेले आहे की योग इथेच राहिले आणि योगी निघून गेला. योग म्हणजे संयोग, जे आम्ही जोडलेला आहे ते योग इथेच राहिला आणि योगी मात्र निघून गेला. सोबत झिरो, काहीही नेऊ शकला नाही. आजचा गायत पर्यंत आम्ही परद्रव्याला सुखदुःखाचं साधन मानत आलो आणि म्हणून या पर्यायामध्ये आम्ही स्वतःला आत्मा काय आहे हे मात्र कधी अनुभवलं नाही. आत्म्याच्या 4 अवस्था पाहायच्या आम्हाला. एक पहिली अमल अवस्था, दुसरी निर्मल अवस्था, तिसरी समल निर्मल अवस्था आणि चौथी समल अवस्था. 4 अवस्था लक्षात घ्या. पहिली अमल, दुसरी निर्मल, तिसरी समल निर्मल आणि चौथी समल. आज आमची जी अवस्था आहे ती समल आहे, कर्मसहित आहे. एकदा आत्म्याची अनुभूती झाली की आमची समल निर्मल अवस्था होईल. नंतर आमची पूर्ण समलता निघून गेली, पूर्ण निर्मल अवस्था होईल. या 3 अवस्था तर पर्याय दृष्टीतून सांगितल्या. पण अमल अवस्था जी आहे ही आमची त्रैकालिक आहे. माझ्या आत्म्यामध्ये अनादी कालापासून कधीही मलिन अवस्था नव्हती, आजही मलिन अवस्था नाही आणि भविष्यामध्ये देखील कधीही मलिन अवस्था नाही. अमल आणि निर्मल हे 2 शब्द आम्हाला समानार्थी वाटतात, पण समानार्थी ते शब्द नाही आहे. अमल याचा अर्थ ज्याच्यात कालिमा कधीच नव्हती तो अमल, आणि निर्मल याचा अर्थ नि म्हणजे निघून जाणं, मल आधी मल होता आणि मग निघून गेला त्याला निर्मल म्हणायचं. म्हणून अमल आणि निर्मल आम्ही समानार्थी वापरत असू तर थोडं शब्द नाही आम्हाला हे सांगणार आहे की जिथे शब्दभेद आहे तिथे अर्थभेद आहेच आहे.
अमल अवस्था म्हणजे आमची त्रिकाली शुद्ध दृष्टी आणि निर्मल अवस्था म्हणजे आमची पर्यायामध्ये जी समल अवस्था होती ती निघून गेली, तेव्हा हा आत्मा निर्मल बनलेला आहे. आणि मोक्ष मार्गामध्ये आमचं ध्येयभूत आत्मा जो आहे हा अमल आत्मा आहे, निर्मल नाही. दोन गोष्टीतला मला वाटते फरक लक्षात आला असावा. आणि आम्हाला रत्नत्रयाची सूत्री जी जीवनात धरायची आहे ती जशी सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र याला तर आम्ही म्हणतोच, पण हेच शब्द आम्हाला दुसऱ्या आमच्या भाषेमध्ये साध्या भाषेत सांगायचे असेल तर त्याच्यातच तू रत हो, त्याच्यामध्ये तू तृप्त हो आणि त्याच्यामध्ये तू संतुष्ट हो. ही त्रिसूत्री देखील एक ज्ञान पदालाच दाखविणार आहे. आमचं रत्नत्रयाचं पाथेय आम्हाला शुद्ध रूपामध्ये इथेच दिसणार आहे. टीका पहा. हे भव्य, जेवढे ज्ञान आहे तेवढ्याच वस्तुतः परमार्थ आत्मा आहे. ज्ञानाची व्याप्ती केवढी? ज्ञानाची व्याप्ती ही आत्म्याची व्याप्ती जेवढी तेवढी ज्ञानाची व्याप्ती. आणि कोणत्या आत्म्याची? शुद्ध आत्मा आमचा जेवढा तेवढंच आमचं ज्ञान. याच्यामध्ये जर काही कालिमा आहे, जो काही क्षयोपक्षमिक जन्य भाव आहे, जो औदयिक भाव आहे, या सगळ्या भावांना वजा वजा करता करता जे अवशेष राहील तो आहे आमचा आत्मा. म्हणून तो परमार्थ रूप आत्मा आणि तेवढंच आमचं ज्ञान तत्व, ज्याला समयसार मध्ये अमृतचंद्राचार्यांनी आत्मख्याती म्हटलेलं आहे. असा हा निश्चय करून ज्ञान मात्र आत्म्यामध्येच सदैवच रुचिकर, रतिकर. जेवढे ज्ञान आहे तेवढे सत्यार्थ कल्याण आहे असे समजून सदैवच ज्ञान मात्राने संतोष प्राप्त करून घे. जेवढे ज्ञान आहे तेवढे सत्य अनुभवण्या योग्य आहे असा निर्णय करून ज्ञान मात्रामध्येच नित्य तृप्त हो. याप्रमाणे सदैव आत्म्यामध्ये रत, आत्म्यामध्ये संतुष्ट, आत्म्यामध्ये तृप्त झाल्याने तुला वचनाच्या अगोचर उत्तम सौख्य प्राप्त होईल. वचनातीत, अतींद्रिय असं सुख अनुभवशील आणि या सुखाला त्याच वेळी तूच स्वयमेव पाहशील. दुसऱ्याला विचारू नको, कारण हे सुख आपल्याच अनुभव गोचर आहे आणि दुसऱ्याला का विचारतोस? दुसऱ्याला सांगण्या योग्य नाहीच आहे. दुसऱ्यासाठी आमचा आत्मा हा अनिर्वचनीय आहे. हा वचनामध्ये आम्ही बंदिस्त करू शकत नाही. तर हा जो आत्मा आहे हा फक्त अनुभव घेण्या योग्य आहे. मुकस्वादनवत हे शब्द त्या ठिकाणी लक्षात ठेवा. बाकीचं आपण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.